श्रोते हो, आजचा प्रथम दिवस त्यामुळे श्री मंगलमूर्तींचा आख्यान बघावं. खरं तर मंगलाचरण सुद्धा एक विषय स्वतंत्र पूर्वरंगाकरता निरूपण करू शकतो असतो, परंतु ब्रह्मचिंतना करता आपण कीर्तनमाला आयोजित केली असल्यामुळे एवढा एक दिवस कमी होईल, म्हणून आपण ब्रह्मचिंतनाच्या निरूपणाला आज सुरुवात केली, जेणेकरून प्रस्तावनेमध्ये उद्या वेळ जाणार नाही. म्हणून मंगलमूर्तींचं स्मरण करून आख्यान रूप मंगलमूर्ती चरित्र ऐकून ते आपण श्रवण करून मंगलमूर्तींच्या चरणी समर्पित करायचं, नागेश्वराच्या चरणी समर्पित करायचं आणि आजच्या दिवसाच्या या मालिका सुरुवात करायची. या पद्धतीनं मंगलमूर्तींचं आख्यान कुठल्या चरित्रामधलं, कुठल्या पुराणामध्ये, तर श्रोते हो, द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्ण वसुदेवाच्या पोटी जन्माला आले. जन्माला आल्यानंतर आपण वाचतो, लीला ऐकतो. कोणत्या लीला? तर कुलूप तुटली, लोखंडाचे दरवाजे, त्याची सगळी कुलूप तुटली. बरोबर आहे. अहो, कुलूप तुटणं भौतिक आहे, भौतिक गोष्ट आहे, ती आपोआप तुटूच शकते. पण पहिलं कुलूप जे तुटलं ना, ते पहारेकऱ्यांच्या मनातलं तुटलं. बरं का? पहिलं कुलूप पहारेकऱ्यांच्या मनातलं तुटलं आणि म्हणून भगवान गोपाल कृष्णाला घेऊन श्रोते हो, वसुदेव गोकुळामध्ये निघाले. मथुरेतून गोकुळामध्ये निघाले. यमुना उजळी भरून वाहती आहे. यमुनेमध्ये आत शिरल्यावरती कंबरभर पाणी अगोदर होतं. भगवान विचारतायत, टोपलीत बसलेले, नुकतेच 2-4 तासापूर्वी जन्माला आलेले आपल्या वडिलांना, वसुदेवांना, जाता का पाठी? जाता का पाठी? नाही म्हणाले. बरोबर आहे, कंबरवर चालू शकतो म्हणून नाही म्हणत असतील. भगवान विचार करतात, आता नाका तोंडाशी पाणी यायला लागले आणि भगवान विचारतात, जाता का पाठी? वसुदेव म्हणाले नाही. आता कृष्णाच्या कार्यात, कृष्ण नीतीत, कृष्णाच्या संपूर्ण चरित्रात आता मेलो तरी चालेल, पण आता पाठी फिरणार नाही. तुम्हाला भगवंता मी गोकुळामध्ये पोहोचवणार, बरं का, सोडणार, पोहोचवणार नाही, तो पोहोचवायचा आपल्याला, सोडणार आणि तिथे असणारी मुलगी जन्माला आलेली तिला घेऊन येणार. या पद्धतीनं नंदाच्या वाड्यामध्ये शिरले आणि भगवंतांनी अनेक लीला सुरू करायला सुरुवात केली. श्रावण अष्टमीचा असणारा, वद्य अष्टमीचा असणारा भगवान गोपाल कृष्णांचा जन्म अवतार. कंसाला कळलं, आकाशवाणी झाली, मुलगी घरघर यशोदेची ती फिरवली, हातातून सुटली आणि कंसाला म्हणाले, काय काय म्हणाली आकाशवाणीमध्ये ती मुलगी? अरे मला काय मूर्खा मारतोस, तुझा काळ गोकुळामध्ये वाढतोय, आठवा, मला नको मारूस. आणि बरोबर कंसाला ही गोष्ट समजल्यावरती कंसानं काय केलं, एक जिन्नस गोकुळामध्ये पाठवला. शंकराचार्यांचा शब्द, एक जिन्नस गोकुळामध्ये पाठवला. तो कोणता जिन्नस? तर पुताना नावाचं जे रसायन होतं ते भगवंतांनी सुरुवातीला गोपालकृष्णांच्या करता, वध करण्याकरता पाठवलं. कितीव्या दिवशी? अष्टमीला जन्म आहे आणि बरोबर चतुर्दशीला म्हणजे 6 दिवसांनी पुतना आली आहे. भगवान 6 दिवसाचे एका पाळण्यामध्ये कृष्ण झोपले, 6 दिवसाचे कृष्ण, आणि अगोदर जन्माला आलेले बलराम 7व्या क्रमांकावर, ते दुसऱ्या पाळण्यात झोपले. एकमेकांची पाठ आहे एकमेकांना. पुतना काय हो तिचं, कशी दिसत होती ती? ती मुळात काळी कुट्ट, काळी एकदम. पण काळी म्हणजे कशी? शेड कशी? काळ्याचे सुद्धा प्रकार असतात की शेड कशी. कीर्तनात येऊन बसली, मोहनबुवांच्या ब्रह्मचिंतन म्हणजे नक्की काय बाबा विषय बोलणार आहे हे ऐकण्याकरता, आणि पूर्वरंगामध्ये बुक्का लावला तिला, तर कळलं नाही श्रोत्याला बुक्का उठला आणि पुतना ठेवली कुठली. इतकी काळी कुट्ट, वडाच्या पारंब्या लोंबाव्यात असे तिचे केस, गुडघ्यापेक्षा सुद्धा खाली इतके मोठे केस, अभद्र दिसणारी, किळसवाणी दिसणारी.
देहाला दुर्गंधी यायची, शांडिल्यनी वर्णन केले बरं काय. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती, शांडिल्यनी सांगितलं. किती दुर्गंधी यायची तर त्यांनी सांगितलं 2 ते 4 कोस ती पुढे गेली की वास पाठी राहायचा बरं का. म्हणजे इथून पुढे चलू नका धरा किंवा काय, मला माहिती नाही किलोमीटरची अंतर, पण एक 4-5 किलोमीटर ती पुढे गेली की वास पाठी राहायचा, इतकी दुर्गंधी. पण गोकुळात येताना मात्र ती कुठल्या ब्युटी पार्लर मध्ये गेली कळलं नाही, नव्हती तशी दिसायला लागली. आमचे गुरुजी म्हणतात नव्हतं तसं दिसणंच काम आहे की ब्युटी पार्लरचं, तुम्ही राखू नका, पुरुषांचं पण असतं. नव्हती तशी दिसायला लागली, भरजरीत वस्त्र, तथास्तु पैठणी, अलंकार कोणाचे, मामून हरिपेठेसन्स, पुन्हा गाडगीळ, अशी भरजरीत तयार झालेली ती येते. कशी आली, दासगणू महाराजांनी पद लिहिलंय, कशी दिसत होती. शृंगाराचं वर्णन फार कमी आहे कीर्तनामध्ये, पण दासगणू महाराजांनी केलेलं अतिशय मर्यादित वर्णन शृंगाराचं. कशी दिसत होती. कुटील कुंतला हरिणाची ती, कुटील कुंतला हरिणाची ती, कुटील कुंतला कुंतला हरिणाची ती, सुंदर रूपावली, ओ सुंदर रूपावली, प्रगटे अभिनव रूपाधरी, प्रगटे अभिनव रूपाधरी. वरवर नखरा केला परंतु, वरवर नखरा केला परंतु, वरवर नखरा केला परंतु, वरवर वरून नखरा केला पण आतून काय वर्णन केलं महाराजांनी. वरवर नखरा केला परंतु, हलाहल विष अंतरी, गडू म्हणे, गडू म्हणजे दासगणू महाराज, गडू म्हणे, गडू म्हणे, ओ गडू म्हणे, जाणत अवघा हरी, गडू म्हणे, गडू म्हणे, जाणत अवघा हरी. कुटील कुंतला हरिणाची ती, सुंदर रूपावरी, अभिनव प्रगटे रूपाधरी. वरवर नखरा केला परंतु, बरं का, वरवर नखरा केला परंतु दासगणू महाराज म्हणतात हलाहल विष अंतरी, गडू म्हणे, जाणत अवघा हरी. पण हरी मात्र जाणत होता वरचं रूप काय आणि आतलं रूप काय. यशोदेशी खोटं नाटक काहीतरी सांगितलं, अशी अशी चुलत सख्खी काय अजून असतं आज बाहेर, सगळं खोटं नाटक यशोदेशी बोलली आणि प्रभूंची जिथे जागा आहे आणि बलरामाची जिथे पाळण्यात जागा आहे अशा 2 पाळण्यांजवळ यायला निघाली. आपल्या पाळण्याच्या जवळ येते ह्याची जेव्हा चाहूल दोघांनाही लागली तेव्हा बलरामाने कृष्णाकडे तोंड केलं आणि कृष्णाने बलरामाकडे तोंड केलं, जी एकमेकांकडे पाठ होती. आणि बलरामाने कृष्णाकडे पाहिल्यावरती बलराम विचारतात, देवा पाहुणे आले, काय प्रसाद द्यायचा, 13 तारखेला देऊया, संपन्न काय प्रसाद देऊया. कृष्ण म्हणाले त्याचाच विचार करतोय, ज्या भावने ती येते त्या भावनेला मी मानू शकत नाही, कारण दूध पाजण्याच्या निमित्ताने येते की नाही, जरी हराला विष असलं तरी, म्हणजे आईचा दर्जा प्राप्त झालाय, थोडा वेळा करता का होईना,
त्यामुळे तसं मारता येणार नाही कृष्ण म्हणाले. पण ती जर आयुध काहीतरी घेऊन आली असती, अस्त्र तर आत्ता मारलं असतं. कृष्ण बोलतायत बलरामाशी, 6 दिवसाचे कृष्ण बोलतायत. बलराम मोठे जवळ आली. काय तिचं भाग्य हो, इतकी पुतना वाईट असून सुद्धा तिनं भगवान गोपाल कृष्णांच्या चरणांचा स्पर्श केला. तिला माहिती नाही हे काय आहे ब्रह्म, बरं का, पण तरी सुद्धा चरणांचा स्पर्श केला. त्या कृष्णाला घेतलं आपल्या हातात, कृष्णाला हातात घेतलं. इतकी पुतना वाईट असून, मला सांगा, पुतनेसारखी वाईट राक्षसी दैत्य असून सुद्धा तिला जर भगवान प्राप्त झाला तर आपण पुतने इतके तर वाईट नाही ना? नाही म्हणा, नाही म्हणत नाही तुम्ही, जोरात नाही म्हणा. आपण पुतने ते इतकं वाईट नाही. आणि म्हणून श्रोतेहो, पुढचा प्रसंग अतिशय नाजूक आहे. शंकराचार्यांनी वर्णन केलंय, नीट काळजीपूर्वक ऐका. दूध पाजण्याच्या निमित्तानं म्हणून भगवंताला तिने घेतलं. आता शंकराचार्यांनी हा प्रसंग इतका नाजूक आहे की त्यांनी वर्णन केलाय. शंकराचार्य असं म्हणतात की जेव्हा मूल आईचं दूध पितो तेव्हा ते डोळे मिटून घेत नाही. मग डोळे मिटून घेत नाही तर मग डोळे उघडे असतात का? नाही, डोळे मिटतही नाही आणि डोळे उघडेही ठेवत नाही. ते बाळ ही काळजी करू काय. जेव्हा शंकराचार्य म्हणतात मूल आईचं दूध पितं तेव्हा त्याचे डोळे मिटलेलेही नसतात आणि त्याचे डोळे उघडलेलेही नसतात. मग कसे असतात? अर्धोन्मिलित दृष्टी त्याची असते. म्हणजे कशी? सगळे जे योगी जपी तपी जेव्हा तपश्चर्येला बसतात ना, तुम्ही ज्ञानेश्वरांचा फोटो बघा, महाविष्णूंचा फोटो ध्यानावस्थेतला बघा, अर्धोन्मिलित दृष्टी असते. उघडी आहे का बंद आहे हे कळत नाही, बरं का. तशी त्या बाळाची दृष्टी असते. आईचं दूध पित असताना कुणी शिकवलं का त्या मुलाला, त्या बाळाला? त्याला काय कळतंय? ही व्यवस्था कोणाची? परब्रह्माची. तसं प्यावं, दृष्टी तेव्हा कशी व्हावी हे परब्रह्मानं केलेली व्यवस्था आहे त्या बाळावरती, त्या मुलावरती. म्हणजे काय आपल्याला सिद्धांत कळला ह्या प्रसंगातून? मूल दूध पित असताना डोळे मिटत नाही आणि डोळे उघडे ठेवत नाही. पण भगवंतानी काय केलं? पुतनेने स्तनाग्र मुखामध्ये दिला आणि भगवंतानी काय केलं? भगवंतानी डोळे मिटली. मिटतो का बाळ? नाही मिटत. डोळे ठेवतो का? नाही. मग मिटले का भगवंतानी? तर भगवंतानी डोळे का मिटले? एक श्रीमद भागवत ग्रंथावरती श्रीधरी टीका म्हणून आहे. टीका म्हणजे भाष्य, भागवतावरचं भाष्य श्रीधरांनी केले. तर त्या श्रीधरांनी भगवंताने डोळे का मिटले याची 26 कारण दिलेली. 26 कारण मी आता सांगणार नाही. 26 कारण तर तुम्ही डोळे मिटून घ्या. मी त्यातलं एकच कारण सांगतो आख्यानाकरता पुढे जाण्याकरता. ते एक कारण काय? भगवंताने डोळे का मिटले? मिटत नाही बाळ दूध पित असताना, पण का मिटले? सुंदर श्लोक आहे. भगवान विचार करतात. श्लोकाचे शब्द आहे का बरं का, म्हणजे अर्थ आपल्याला लगेच कळेल, होतं सांगण्याची गरज लागणार नाही. का डोळे मिटले भगवंतानी? एक कारण, या जन्मी पूतनेने, या जन्मी पूतनेने हरिवदन पहाया पुण्य केले न काही. काय अर्थ कळला? या जन्मी पूतनेने हरिवदन पहाया पुण्य केले न काही. तिने काहीच पुण्य केलं नाही माझं मुख बघण्याकरता. भगवान विचार करतात. म्हणून काय केलं? मग पुढची ओळ बघा. म्हणोनी श्री हरिने, म्हणजे भगवंतानी, म्हणोनी श्री हरिने पुतनेच्या गत जन्मात वाकुनी पाही. काय केलं भगवंतानी? का डोळे मिटले? या जन्मी पूतनेने हरिवदन पहाया पुण्य केले न काही. म्हणोनी श्री हरिने पुतनेच्या गत जन्मात वाकुनी पाही. तिचा गत जन्म कुठला आहे? गेल्या जन्मी ती कोण होती? काय तिनं पुण्य केलं म्हणून आज माझ्या राक्षसी म्हणून का असेना, शत्रू म्हणून का असेना ती समोर आली? बरं का, काय तिने एवढं पुण्य केलं म्हणून डोळे मिटले भगवंतानी. भगवंतानी डोळे मिटल्यावरती भगवंताला काय दिसलं? तिचा गत जन्म कुठला? तर भगवान गोपाल कृष्ण हा 8वा अवतार. भगवान गोपाल कृष्ण विचार करतात डोळे मिटल्यावरती कुठला याचा गत जन्म? हा, भगवान म्हणाले बरोबर, भरोष नावाच्या गावी वामन अवतार मी झालो. बरं का, मत्स्य कुर्म वराह नरसिंह आपल्याला माहिती आहे. तसा वराह आपला
वामन अवतार, गुटू गुटू, लुटू लुटू, कुटू कुटू, अनुप्रास मनोपंतांनी वर्णन केलंय. असा गोंडस 5 वर्षाचा वामन भरोच गुजरात प्रांतामध्ये हा अवतार झाला. तो वामन अवतार म्हणून मी बळीराजाच्या समोर गेलो आणि बळीराजाची मुलगी, तिचं वय साधारण 16 वर्षाचं, 16-17 वर्षाचं. तिचं नाव काय? रत्नप्रभा किंवा रत्नावली, अशी 2 प्रकारची नाव आहेत, काही पाठवेद आहेत. रत्नप्रभा किंवा रत्नावली. तिचं लग्न व्हायचं होतं आणि तिने या अशा गोंडस मुलाला पाहिलं. बरं का, तिच्याकरता तो मुलगा होता, पण हा होता कोण? परब्रह्म वामन अवतार, 5 वर्षाचा मुलगा बटू भगवान. ही विचार करते, तिचं लग्न व्हायचं होतं. रत्नप्रभा विचार करते, माझं लग्न झालं ना की मला जर असा छान गोड मुलगा झाला तर मी ह्याला दूध पाजेन. रत्नप्रभा काय म्हणते? बळीराजाची मुलगी, मला जर असा लग्न झाल्यावर मुलगा झाला ना वामनासारखा, या मुलासारखा, तर मी त्याला दूध पाजेन. वासना क्रमांक 1. आता पुढे ती 3 पावलं झाली प्रकट बळीराजाचं. पृथ्वी जेव्हा दडपली आणि परब्रह्माने वामन अवतार सोडून त्रिविक्रम रूप धारण केलं. त्रिविक्रम रूप म्हणजे पाय पूर्ण भगवंताच्या त्या आकृतीमध्ये भगवंताच्या नाभीजवळ पृथ्वी एवढीशी दिसायला लागली. एवढं त्रिविक्रम रूप धारण केलं, पृथ्वी एवढीशी दिसायला लागली. म्हणजे विचार करा. आणि जेव्हा कळलं आपल्या बळीराजाचा अपमान ह्या परब्रह्मानं केलाय, म्हणजे ह्या वामनानं केलाय, ज्याच्याबद्दल मी वासना ठेवली, त्या परब्रह्माला मी विष देऊन मारून टाकले. क्रमांक 2 वासना. याच 2 वासना, एक पहिली काय? दूध पाजेल, आणि दुसरी वासना विष देऊन मारून टाकेल. भगवंत विचार करतात ही रत्नप्रभा आहे बरं का, म्हणून ही तिनं जी वासना केली ना ती वासना पूर्ण करण्याकरता आता ती माझ्या समोर आलेली आहे. आता जेव्हा प्राण भगवंतांनी तिचे ओढले तेव्हा ती म्हणाली, मज सोडी रे सोडी आता घननीळा, मज सोडी रे सोडी रे सोडी आता घननीळा, मम प्राण झाले गोळा, मम प्राण झाले गोळा. मी आले रे, ती म्हणते, तिला पश्चाताप होतोय. मी आले रे कपट करुनिया ठाया, पण अवघा जाणत अवघा हरिपाया. पुतळेचा उद्धार भगवंतांनी केला. वयाच्या काय 6 दिवसाचे भगवान आहेत. भगवंतांनी पुतळेला मारलं. एक लीला भगवंताच्या सुरू झाल्या. समोर गवळींची मुलं यायला लागली. दूध पाहिजे, दही पाहिजे, लोणी पाहिजे, ताक पाहिजे सांगण्याकरता. भगवंतांनी विचारलं, तुम्ही कोणाची मुलं? 1-2 वर्षाचे भगवान. भगवंतापेक्षा सगळे त्यांचे सवंगडी मोठे, हे एकटेच लहान वयात. बरं का, कोणाची मुलं तुम्ही? आम्ही अशी गवळींची मुलं. भगवान म्हणाले, तुम्ही गवळींची मुलं, नुसत्या ताकाच्या आणि दह्या दुधाच्या सुगंधाने तुमच्या तब्येतीत सुधारणा झाली पाहिजे, अशी शिडशिडीत बुवासारखी अंक काढली का तुमची? असं विचारलं. आणि त्यांनी चिमणी एवढी बाकी तोंड केली. ते म्हणाले, मथुरेत सगळं जातं, आम्हाला काहीच आमच्या वाट्याचं मिळत नाही. बरं का, दही दूध आम्हाला खायला मिळत नाही, मथुरेच्या बाजारात सगळे घेऊन जातात. आणि तेव्हा विचारलं भगवंतांनी, मग तुम्ही खाणार आहात? गोरसं भक्षण करणार आहात? गोरसं भक्षण करणार आहात? ही भाग्यवान मुलं होती. हो म्हणाली. आजच्या मुलाला विचारून बघा तुम्ही, दही खाताय का, दूध खाताय, पिताय का? आईच सांगते नको, त्याला पचत नाही. पचतं काय? मॅगी पचते. चांगलं खाणं सुद्धा नशिबात लागतं महाराज. मला आपल्याला सांगायचंय, खाणार का? हो, चोरी करायची. अशा प्रकारे चोऱ्या सुरू झाल्या भगवंताच्या. चोऱ्या सुरू झाल्या. एक तक्रारी यायला लागल्या. काही गवळणी म्हणायच्या, कृष्णा खूप वादळ झालायस, आईला नाव सांगेल. यशोदेला सांगण्याकरता यायची, सगळ्या गवळणी यायच्या. पण काही गवळणी सांगायच्या,
आमची तक्रार याची नाहीये, पण एक सांगू का तुझ्या कृष्णाची लीला. मला तक्रार बऱ्याच बाकी गवळणी तक्रारी सांगायच्या, पण अशा एकूण गवळणी असायच्या त्या म्हणायच्या माझी तक्रार ही आहे की ह्याने जे उष्णवलेलं दही असतं ना, लोणी असतं ना, ताक असतं ना, ते मथुरेच्या बाजाराला लिहिलं ना की त्याला दसपट भाव येतो. ही माझी तक्रार आहे. आजपर्यंत असं मिळत नव्हतं. प्रत्येकाची वेगवेगळी तक्रार करण्याची पद्धत. पण यशोदेला वाईट वाटायचं. यशोदेला वाईट वाटायचं की माझ्या मुलाबद्दल तक्रार करतायत म्हणून नाही, कृष्णाबद्दल तक्रार करतायत म्हणून. कृष्णाबद्दल तक्रार करतायत म्हणून, माझ्या मुलाबद्दल तक्रार करतायत म्हणून नाही. छान यशोदेनं कृष्णाला नटवावं. पितांबर छान छान मोरपीस शेला गुंडाळावा, पावरी द्यावी, बासरी द्यावी हातामध्ये आणि म्हणावं यशोदेनं काय मम सम भाग्यम न ते वत्स. बाळा तुझ्यापेक्षा मी भाग्यवान. यशोदा म्हणते का तुझ्यापेक्षा मी भाग्यवान का? सकाळी उठल्यावरती कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः असं रूप मला बघायला मिळतं. पण तुला मात्र रोज माझं वाडं वाकडं सगळं रूप बघायला मिळतं. मी काही तुझ्या इतकी सुंदर नाही. किंवा कृष्णाने म्हणावं आईला कुठलं रूप असतं का? आई ही आई असते. ज्या आईची किंमत गेल्यावरती कळते. श्रोते हो, आई ही आई असते. कृष्णाने सांगावं आईला आई हा पदार्थ असा आहे. कृष्ण म्हणाले जे हृदय कसे जे आईचे जे आनंदातही रडते. बरं गदासण महाराज आई गेल्यावर त्याची किंमत कळते. आणि ह्या पद्धतीनं महाराज असा या दोघांचा कृष्णाचा यशोदेचा संवाद व्हावा. तक्रारी सुरू आहे आणि यशोदेला वाटतंय की कृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्या. यशोदा रडायची रात्र नंद महाराजांच्या बाजूला बसून रडायची. नंदाला सांगायची. अनेक काही गवळणी तर चांगलं सांगतात, पण काही गवळणी तक्रारी करतात आपल्या बाळाबद्दल, आपल्या मुलाबद्दल. आणि एक दिवस अशी तक्रार करत असताना यशोदेच्या डोळ्यातलं असणारं पाणी शेजारच्या एका वृद्ध गवळणीनं पाहिलं. आणि वृद्ध गवळण तिला म्हणाली यशोदे रडू सगळ्यांचीच मुलं खोड्या करतात. आणि ज्यांची मुलं लहानपणी खोड्या करत नाहीत ना त्यांच्यात काहीतरी समस्या असते. म्हणून लहान मुलं जी आहेत ना, लहान म्हणतोय त्यांनी खोड्या केल्या पाहिजे, मस्ती केली पाहिजे. जी लहानपणी मस्ती खोड्या करत नाहीत ना ते लोकसभेत जाऊन माईक तोडतात, बेंच तोडतात. केली पाहिजे. तुला वाटतं का कृष्णाची बुद्धी सुधारावी म्हणून? ही वृद्ध म्हणून म्हणते बरं काही यशोदेला. तुला वाटतं का कृष्णाची बुद्धी सुधारावी म्हणून? वाटतं ना. मग मी सांगते ते करशील? हो. कोणतं? यशोदे प्रतिज्ञा गवळणी बोलती, यशोदे प्रतिज्ञा गवळणी बोलती. हो यशोदे प्रतिज्ञा गवळणी बोलती. उपाय सांगू काय? संकष्टी चतुर्थी यशोदा. त्या यशोदेला ही वृद्ध गवळण सांगते यशोदे प्रतिज्ञा गवळणी बोलती. कृष्णाची बुद्धी सुधारावी असं वाटत असेल तर काय कर? संकष्टी चतुर्थी व्रत करी. बरं का विषयाला म्हणून सांगून ठेवतो. जर कोणी संकष्टी चतुर्थीचं व्रत करीत नसेल, व्रत म्हणजे साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी नाही. संकष्टी चतुर्थीचं व्रत जर कोणी करत नसेल आणि एखाद्याला हे आख्यान ऐकून हे चरित्र ऐकून सुरू करावं असं वाटलं तर बुवाचं भाग्य ते म्हणा.
वाटलं तर त्यांनी सुरुवात कुठल्या महिन्यापासून करायची, आज एक आणि उद्या असं नाही. तुमच्या भाग्यानं वाटलंच तर भागवत सांगतं श्रावण महिन्यापासूनच त्याची सुरुवात करायची. लक्षात घ्या. दुसरा तिसरा कुठला महिना नाही, भागवताने स्पष्ट सांगितलंय श्रावण महिन्यापासून आपण त्याची सुरुवात करू शकतो म्हणून सांगितलं. तर संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करायचं, काय करायचं सगळं सांगितलं तिला. कोणाला बोलू गुरुजी म्हणून? तुमचे आहेत का कुलपुरोहित शांडिल्य महामुनी? शांडिल्याने बोलव. ज्यांनी कृष्णाचं जातक वर्तवलं ते गर्ग महामुनी, त्यांना बोलव. शांडिल्याला बोलवते म्हणून शांडिल्याने बोलवलं. एक छान एका कारागिराकडून छान अशी गोड गोड गणपती बाप्पाची मूर्ती चौरंगावरती विराजमान झाली. सगळं फुलं नैवेद्य सगळं काही तयार केलं आणि सगळं आचमन वगैरे सगळं झालं. विडानारण सगळं करून झालं आणि विचारलं नंदाला, बाजूला यशोदा आहे, बाजूला कृष्णाला बसवलंय 4-5 वर्षाच्या. संकल्प काय सोडायचा? संकल्प काय सोडायचा? नंद काही बोलणार इतक्या देवीप्रमाणे यशोदा म्हणाली, ज्याला काही कळत नाही विलासाने म्हणाली, ते आपण म्हणतो. यशोदा म्हणाली थांबा मी सांगते संकल्प काय करायचा. काय तर म्हणे कृष्णाची बुद्धी सुधारावी. शांडिल्य बघत बसले, कृष्णाकडे बघत बसले आणि नंद बाबा यशोदेकडे बघत बसले. कसं असतं, अज्ञानात सुख आहे पण आता ज्ञान प्राप्ती माहिती हा कोण बसलाय बाजूला 5 वर्षाचा, हा कृष्ण नक्की कोण आहे हे माहिती आहे. काय मी सोडणार संकल्प? कृष्णाची बुद्धी सुधारावी, 8वा विष्णूचा अवतार. म्हणून कृष्णाकडे फक्त शांडिल्यने पाहिलं, कृष्णाने फक्त नमस्कार केला, सोडा सांगितला. आणि म्हणून आपल्या आई वडिलांच्या सांगण्याप्रमाणे म्हणून संकल्प सोडला बरं का. यथावत विधी पूजन झालं. चंद्रोदयाच्या वेळेला भगवंताला मंगलमूर्तींना नैवेद्य दाखवला, चंद्राला नैवेद्य दाखवला, चंद्राला ओवाळलं आणि सांगितलं कृष्णाला यशोदेनं, कृष्णा उपास सोडायचा आहे, उपवास सोडायचा आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे निवास. ज्याचं व्रत आहे त्याच्या जवळ राहायचं. कृष्णा तुझी बुद्धी सुधारावी म्हणून मी संकल्प केलाय. बुद्धी सुधारेल की नाही? कृष्णा हो म्हण. नुसतं मानवी कृष्ण हो म्हण, कृष्णाने हो म्हण. कृष्णाने आता काय केलं लीला? माझ्या खोड्या बंद व्हाव्या म्हणून यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलेलं आहे. भगवान कृष्ण म्हणतात आता कुठलीच खोडी करायची नाही, एक मोठी खोडी करायची. काय कळलं? कुठलीच खोडी करायची नाही अशी एकमेव एक मोठी खोडी करायची. म्हणजे काय? कृष्ण जेवायला बसले, काय गर्ग मामुनी प्रसंग रंगवलाय. गर्ग मामुनी म्हणाले बघा कृष्ण म्हणजे नाव तरी सरळ आहे का? कृष्ण उभा तरी सरळ राहतो का? आमचा राम बघा सरळ. कृष्ण नाव सरळ नाही, लीला सरळ नाही, उभा सरळ राहत नाही. देवळा चरणी वाजवितो वेळू गोपिका रमणू स्वामी माझा नामदेव मला वर्णन करतात. असा सरळ राहत नाही, लीला सरळ नाही. पण राम आणि कृष्ण ही दोन्ही देवता, या दोन्ही देवतेंचा जो काही संबंध आहे तो आपल्यावरती झाला पाहिजे परिणाम त्या देवतेचा. का? काहीही करू शकतो तो कृष्णावतार बरं का, आणि अत्यंत मर्यादित राहतो तो रामावतार. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे. मर्यादित राहणं म्हणजे काय आणि काहीही करू शकतो कृष्ण. काय लीला सुरू केली? घोड्या करायच्या काही, ही एकदम मोठी घोडी. कृष्णाच्या नाकावर बसली माशी जेवताना. कृष्णाने आईला सांगावं यशोदा मैया, यशोदा मैया माझ्या नाकावर माशी बसलीये. यशोदा म्हणावी अरे झटक ना तू. ही बघ झटकतच नाहीये. हात कुठे? किती मध्ये अंतर आहे? मग यशोदेने येऊन पदराला झटका द्यावा, तिने जावं, पुन्हा बसावं बरं का. त्यानंच निर्माण केलेलं जग. कुठे कुठे कुणी वावरावं हिंडावं हे त्याच्या हातात आहे. तत्सृष्टवा तदनुप्राविश पूर्वरंगातला आठवा. माशिका सुद्धा त्याचीच आज्ञा आहे, इथंच बसायचंय मी सांगेपर्यंत. बरं प्रभू ही बघ जातच नाहीये. यशोदा म्हणते साधं काम आहे.
एक 2-3 दिवस गेले, हे याचं सरळ वागणं पाहिलं बरं का. आणि यशोदेने विचार केला, पुढच्या चतुर्थीला भगवंताला संकल्प करेन मंगलमूर्तीला की परत होता तसा गेलास तरी चालेल. त्याचं सरळ वागणं सुद्धा न परवडणार आहे. याचं सरळ वागणं म्हणजे जिलबी सारखं आहे, सरळ जिलबी असो. पुढची भाद्रपदातली चतुर्थी आहे, लक्षात घ्या. पुन्हा तसंच चंडीय महामुनी, तो गणपती बाप्पा नवीन कारागृहाकडून नवीन करून घेतलेला, तशीच पूजेची तयारी. आणि आता यशोदेला वाटतंय की आपला मुलगा सुधारतोय, संकल्प आपल्याला बदलायचा आहे. शांडिल्यांना सांगून परत होता तसा केलास तरी चालेल असं मंगलमूर्तीने ही सांगतीये. कृष्ण मनात म्हणताय, सगळ्यांच्या मनातलं देवाला ओळखायचं काय कमी आहे का? काही जास्त आहे भगवंताकडे सगळं ज्ञान. आणि त्या दिवशी संकल्पपूर्ती म्हणून त्या भाद्रपदातल्या चतुर्थीच्या दिवशी शांडिल्यांना सांगितलं, माझा मुलगा सुधारला हो एका संकष्टीच्या व्रतात. एक महिना फक्त संकष्टीचा उपवास केला, व्रत केलं, माझा मुलगा सुधारला. सुधारला, परत होता तसा केलास तरी चालेल असं मंगलमूर्तीला सांगताय यशोदा मैया आणि नंदबाबा. नंदबाबाला माहिती होतं हे रसायन काय आहे, पण यशोदेला माहित नाही. यशोदा अज्ञानी आहे. अज्ञानी कशात आहे? आपल्या कुठल्या विषयावर कीर्तनमाला सुरू आहे? ब्रह्मचिंतन कीर्तनमाला. ब्रह्माचा अनुभव नाहीये, त्याला अज्ञानी म्हणतात. परमार्थ आपण जो व्यवहारात वापरतो ना, हा ज्ञानी, हा अज्ञानी. त्या ज्ञानी आणि अज्ञानी ह्या व्यवहारातल्या शब्दाला काही अर्थ नाहीये. आता मला समजा कीर्तन येतं, एखाद्याला तबला येतो, एखाद्याला ऑर्गन वादन येतं, एखाद्याला इंजिनियर मधलं काही, डॉक्टर, ह्या झाल्या सामान्य घटना श्रोते, त्यातलं ज्ञान ज्ञान आहे, पण ह्याला ज्ञान म्हणत नाही. ज्ञान तेच जे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान तिला नाहीये म्हणून ती अज्ञानी आहे. लक्षात घ्या, अज्ञानी म्हणजे ह्या अर्थानं, आई म्हणून अज्ञानी नाही. श्रोते हो, सांगतीये कृष्णा, आज चंद्रोदयाच्या अगोदरच तुला देणं ठेवायला. एकदा नैवेद्य दाखवला ना की मोठ्यांच्या आधी दिलं तरी चालतं, देईन तुला मी असं म्हणून किती केलेले हो मोदक? 1001 मोठा हारा असा, म्हणजे त्या हाऱ्यामध्ये 1001 मोदक उकडीचे, छान गुळाचं सारण, तोंडाला पाणी सुटेल. 1001 मोदक. आणि मोदक म्हणजे खरंच मोदकासारखा. गुरुजी म्हणाले काही ठिकाणी मोदक म्हणजे पेढ्याचे आकार देतात, कसलेही आकार कशाला काही देतात. मोदक म्हणजे तो कसा उकडीचा, म्हणजे तो तसाच पाहिजे, तसा आहे तसा. आणि ह्या पद्धतीने 1001 मोदक हाऱ्यात ठेवले, नैवेद्य झाला. आता सगळेजण बसणार जेवायला. शांडिल्य महामुनी पुरोहित म्हणून पहिल्या पानावरती, मग यजमान म्हणून नंद महाराज, यशोदा वाढण्याकरता म्हणून. स्त्रीचं काय, तूप तिनं वाढायचंय. कळकट्ट बनियन आणि कळकट्ट चिट्टीवाल्याकडे वाढायचं तूप हॉलमध्ये. वाढू नको जा. कुणी वाढायचं तूप घरामध्ये? स्त्रीने वाढायचं. मुख्य जी स्त्री आहे, कर्ता सावरता जो कोणी पुरुष असेल त्याची जी स्त्री आहे, बायको आहे, तिनं ते तूप वाढायचं म्हणून यशोदा जेवायची नाही. बरं का, कृष्णाला बसवलं, तयारी सगळी सुरू आहे, नैवेद्य दाखवायचा. आणि यशोदा म्हणाली, कृष्णा मी वरती चंद्राला ओवाळून येते आणि नैवेद्य दाखवून येते, तोपर्यंत या जरा 1001 मोदकांवरती लक्ष ठेव, नजर ठेव. कृष्ण म्हणाले, माझी मगाच पासून त्याच्यावरतीच नजर आहे. माझं मला माहिती, श्रावण महिना कसा पाळला तो. माणसं श्रावण महिना पाळतात बरं का, पण काही माणसं श्रावण महिन्याच्या अगोदरची अमावास्या अशी पाळतात की त्याशिवाय वैकुंठाचे दरवाजेच उघडायचे नाही. श्रावण महिना नाही पाळला तरी चालेल, पण ती अमावास्या पाळली गेलीच पाहिजे. माझं आहे त्याच्यावर लक्ष, जा तू. म्हणून यशोदा वरती गेली. मुख्य भाग जसा आपण गच्ची टेरेस म्हणतो त्या पद्धतीने वरच्या भागावरती गेली. आणि इतक्यात भगवंतांनी काय केलं हे सांगायला गोवा पाहिजे का, पण आमच्या कवीने वर्णन केलंय. एकांत देखोनी
हारा उचलीला एकांत कोणी हारा उचलीला एकांत ते कोणी हारा उचलीला एकांत पाहिला आणि हारा उचलला पुढं काय केलं सर्वस्वाहा केला एकदाची सर्वस्वाहा केला एकदाची एकांत मला कुसलीला एकांत देखोनी मला कुसलीला एकांत देखोनी मंगलमूर्ती मोरया एकांत देखोनी हरा उचलीला सर्वस्वाहा केला एकदाची काय याच्यात काम आहे त्याच्या नाभीच्या ठिकाणी बेंबीच्या ठिकाणी पृथ्वी एवढी होती 1001 त्याला काय जनक राजाकडे जेव्हा भगवान गेले होते ना जनकाचा मिथिला नगरीचा राजा जनक याला अहंकार झाला होता कथा आहे दुर्गल पुराणामध्ये तेव्हा भगवंताला जनक राजाने एवढं वाढलं त्याच्या राज्यातलं सगळं बाकीच्या मित्र राज्यातून आणलेलं सगळं धान्य भगवंतांनी भक्षण केलं भगवंत ब्राह्मणाच्या रूपात गेले होते आणि भगवंतांनी सांगितलं जनकाला जनका तू काही मला कमी नाही जेवायला घातलंस माझा 1/100 भाग आता भरला 100चा एक कोपरा बरं का एक कोपरा भरलाही नाही भरल्यासारखा वाटतोय असं म्हणायचं भरल्यासारखा वाटतोय 1001 मोदक त्याला काय अडचण म्हणून यशोदाची आता धावत धावत वरून आली ती रडतच आली आणि म्हणाली कृष्णा तुला फार कष्ट झाले रे तुला फार कष्ट झाले महिनाभर फार कडक व्रत झालं तू आहेस तसा छान आहेस जेवायला सगळ्यांना वाढणारच आहे पण तुला आधी अगोदर नैवेद्य झालाय तुला अगोदर एक मोदक देते आळ्याला मोकळा हारा काही नाही हार्यात कृष्णा कुठे मोदक तिलाही माहिती होत ती जरी अशी अज्ञानी असली तरी आई म्हणून अज्ञानी नाहीये आई म्हणून ज्ञानी आहे एवढा अचाट काम कोण करू शकतो हे तिला माहिती आहे कुठे आणि कृष्णाने जो अभिनय केला कृष्ण म्हणाले थरथरण्याचा अभिनय केला कृष्ण म्हणाले यशोदेला आई आई तुला माहिती नाही तुझ्या वरती केलीस ना चंद्राला ओवाळण्याकरता तेव्हा त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या पाठून कुठून तरी कृष्ण म्हणाले 1001 उंदीर आले कृष्ण म्हणतात तू मोजलेस बरं का प्रश्न बघा कसं गणित आहे परब्रह्माकडे सगळं गणित असतं तू मोजलेस तो म्हणाला नाही तूच म्हटलंस ना 1001 मोदक आहेत मग 1001 उंदीर आले आणि 1001 मोदक निघून मोदक घेऊन गेले एक बरोबर आहे हे भगवंताचं गणित श्रोते हो खोटं बोलतोस आकर आकर कृष्णाला सांगितलं आकर आणि कृष्णाने श्रोते हो आ केला आणि कृष्णाने केलेल्या आमध्ये यशोदा बघती कुठे काही खोबऱ्याचा कण अडकलाय का तिला काय दिसलं हो नेत्री तो नाही रे ओ नेत्री तो नाही रे प्रकाश बसरे रूप अत्यंत प्रेम साजिरे नेत्री तो नाही रे नेत्री तो नाही रे नेत्री तो नाही रे मंगलमूर्ती नेत्री तो नाही रे प्रकाश बसरे रूप अत्यंत साजिरे माथा शेंदूर पाजरे बरी बरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखो निचिंता मुरे गोसावी सुत वासुदेव कवितो त्या मोरयाला स्मरे श्री मंगलमूर्ती कृष्णाच्या मुखावरून यशोदेला गणेश दर्शन झालं महाराज आणि गणेश यशोदेशी बोलताय यशोदे तू कोणाची बुद्धी सुधारायला लागलीस जो विष्णूने 8वा अवतार घेतला तो तुला सांभाळायचा आहे बरं का इथं अनेक दैत्य येतील नाही ती संकट तुझ्या मुलावरती लहानपणीच आहेत
त्या अवताराचं तसं गणितच आहे. तुला काय करायचं, आई म्हणून त्याचा प्रेमानं सांभाळ करायचा, बरं का, एवढंच कर. असं यशोदेला जे गणेशांचं दर्शन झालं आणि जी यशोदेला बुद्धी दिली श्रोते हो, त्याच बुद्धीने, त्या आत्मबुद्धीने ब्रह्मचिंतन ऐकायला उद्या बरोबर 10 वाजता यायचं. म्हणून समर्थ आपला स्वामी महाराज जसं यशोदेला झालं गणेश दर्शन, तसं तुम्हा आम्हाला आजच्या प्रथम दिवशी मंगलाचरणाच्या दिवशी नागेश्वर महाराजांनी मंगलमूर्तींचं दर्शन घडवावं. त्यांचा तो पुत्र आहे शंकरांचा, त्यामुळे त्यांनी घडवावं म्हणून प्रार्थना करायची. म्हणून समर्थ सांगतात, मला जो अनुभव आला तर तुम्हाला यावा, याकरता काय करा, भगवंताची सेवा करा. आम्ही वसती केली